विदर्भ न्यूजची विशेष बातमी. कारंजा शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ. राशनच्या अवैध तांदूळ व्यावसायिकांवर पुरवठा अधिकाऱ्यांची कृपादृष्टी का? वारंवार तक्रार अर्ज व बातम्या प्रसारित करून सुद्धा पोलीस आणि महसूल प्रशासन झोपेमध्ये का आहे? संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट पसरले असताना त्याची झळ भारतापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे. व्यावसायिकांकडे घरगुती गॅस सिलेंडर आढळल्यामुळे पुरवठा अधिकारी सुटीच्या दिवशी सुद्धा कार्यवाही करताना दिसत आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरसाठी गॅस वितरण केंद्रासमोर उन्हातान्हामध्ये नागरिकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसत असताना मात्र कारंजा लाड तालुक्यामध्ये वेगळीच परिस्थिती निदर्शनास येत आहे. मागील काही काळापासून कारंजा तालुक्यामध्ये स्वस्त धान्याच्या अवैध तांदूळ खरेदी विक्रीची उलाढाल करोडोंच्या घरात गेलेली असताना पुरवठा अधिकारी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाहीत. कारंजा शहरामध्ये दारव्हा मार्गावरील गजबजलेल्या वस्तीमध्ये शहराच्या मध्यभागी असलेल्या काजीपुरा या परिसरामध्ये चक्क स्वस्त धान्याच्या दुकानदारांचेच स्वतःचे तांदूळाचे गोडाऊन असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झालेली आहे. तसेच ग्रामीण भागांमध्ये सोहळ फाट्यानजीक तर धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम दोनद येथे स्वस्त धान्याच्या अवैध तांदूळाचे गोडाऊन शेकडो क्विंटलने भरलेले असतात. दिवसाआड या गोडाऊनमधून शेकडो क्विंटल तांदूळ परराज्यामध्ये ट्रकने विक्री केला जातो. एवढेच नव्हे तर चक्क स्वस्त धान्याच्या दुकानासमोरच पोत्याने तांदूळ सुद्धा खरेदी केला जातो. पुरवठा अधिकाऱ्यांना वारंवार याबाबतची सूचना देऊन सुद्धा पुरवठा अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे कारंजा शहरातील प्रमुख चौक तर गल्लीबोळापर्यंत तसेच ग्रामीण भागातील ग्राम तपोवन, पोहा, कामरगाव, धनज, दोनद अजूनही बऱ्याच ठिकाणी वर्ली मटका व जुगार यासारखे अनेक अवैध व्यवसाय राजरोसपणे खुलेआम सुरू आहेत. तालुक्यातील युवा पिढी जुगार, वर्ली मटका आणि नशेच्या अधीनस्थ होताना दिसत आहे. शहरातील अनेक ठिकाणांवर या जुगार, वर्ली मटक्याच्या गर्दीमुळे महिलांना रस्त्यावरून जाणे येणे सुद्धा मुश्किल झालेले आहे. शहरातील अनेक जुगार चालणाऱ्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरामधील सर्वसामान्य व्यावसायिक या अवैध व्यवसायांमुळे त्रस्त आहेत. राज्यमातेचा दर्जा असलेल्या गोमातेची दिवसाढवळ्या कत्तल करून गोमांस निर्यातीचा व्यवसाय कारंजा शहरामध्ये व तालुक्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे. या सर्व अवैध व्यवसायांविषयी कारंजा उपविभागीय अधिकारी तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना वारंवार अर्जाद्वारे माहिती देऊन सुद्धा पोलीस कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यास तयार नाहीत. या अवैध व्यावसायिकांना पोलिसांचे पाठबळ आहे का, की पोलिसांच्या अधिपत्याखालीच हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे, असा सवाल नागरिकांना पडलेला आहे. याविषयी अनेक नागरिकांच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.